वडील खूप समजवतात, फोन लावू नको मुलाला, तरी आईचं मन शांत राहत नाही. वडिलांना वाटतंय की एवढ्या रात्री फोन लावलं तर तो चिडेल, आणि आई फोन लावते, तिकडून फोन उचलला जातो आणि आई म्हणते हॅपी बर्थडे बेटा. मुलगा वैतागतो, पलीकडं सून पण वैतागलेली असते. ती म्हणते काय तुमच्या मम्मीला डोकं नाही काय, आता कोण फोन करते. तर तो काय चिडून फोन ठेवतो, रिप्लाय देत नाही आईला. मग आई नवऱ्यासमोर नाटक करते. नवऱ्याला सगळं माहीत असते पलीकडून काय झालं असेल. ती म्हणते झोपलेला असेल मुलगा. मुलाच्या ह्या वर्तनावरती आई पांघरून घालते. अशीच असते आई. हो, जगातल्या सगळ्या आया अशाच असतात. मुलांनी किती जरी कसं जरी वागवलं तरी मुलांशी प्रेमानंच वागतात. आईचं मन खूप वेगळं असतं आणि मुलांना ते कळत नाही. मग वडिलांना ते खटकतं. आई जाऊन रूममध्ये झोपायला जाते. वडील तिचा फोन उचलतात आणि परत फोन लावतात. तर परत हा वैतागतो, फोन उचलतो, काय मम्मा. तोपर्यंत तिकडं आवाज येतो, हॅपी बर्थडे बेटा. यावेळी वडील असतात. तो एकदम जरासं सावरून बसतो, म्हणतो पप्पा तुम्ही. तर मग इकडं पप्पा म्हणतात तुझी आई ना वेडी आहे रे ती. तिला मी किती वेळा सांगितलं फोन आत्ता लावू नको. तर हा म्हणतो हो ना, बघा की ह्यावेळी कोण फोन लावतंय. माझी झोप मोड झाली, मला कामं असतात, मला कामाला जायचं असते. मग वडील म्हणतात काय करणार, तू जन्मलास ना त्यावेळीच ती वेडी झाल्या. त्याच्या आधीपासून ती म्हणजे तू जेव्हा पोटात होतास तेव्हापासून ती वेडी झाल्या. त्यावेळी पण डॉक्टरांनी खूप सांगितलं होतं की हे बाळ तुमच्या जीवाला म्हणजे धोका आहे, त्यामुळे हे बाळ खाली करा. पण तिनं ऐकलं नाही. वेडी आहे ती. तिनं आमचं कुणाचं ऐकलं नाही. तिनं तुला जन्माला घालायचं हट्ट धरला. स्वतःच्या जीवावर बेतलेला असताना सुद्धा तिनं तुला जन्माला घालायचा हट्ट धरला. आणि ज्या दिवशी तू जन्मलास ना दुपारी 4 वाजल्यापासून ते संध्याकाळी 1:30 वाजेपर्यंत तिला भयंकर त्रास होत होता. खूप त्रास होत होता तिला. त्या इतक्या मरण यात्रा सहन करून 1:30 वाजता जेव्हा तू जन्मलास आणि डॉक्टरांनी तिला सांगितलं बाळ सुखरूप आहे तुमचं, त्यावेळी ती हसत होती रे. कारण वेडी आहे ती. तिच्या दुःखात सुद्धा तिला म्हणजे आनंद झालता. म्हणून म्हणतोय ती तू जन्मल्यापासूनच ती वेडी आहे. रात्री 1:30 वाजता तू जन्मलास. इतक्या मरण यातना सहन करून सुद्धा ती हसत होती म्हटल्यानंतर विचार कर. मुलगा शांत होऊन ऐकतो. पप्पा म्हणतात ठीक आहे, तुझी झोप मोड केली, झोप आता, उद्या तुला जायचं आहे कामावर. मग तो 2 मिनटं शांत होतो आणि परत झोपी जातो. मग अचानक दुसऱ्या दिवशी मुलगा आईवडिलांना भेटायला येतो. आईवडिलांना भेटायला आल्यानंतर मुलगा नमस्कार करतो दोघांना. आई म्हणते अरे अरे बाळा किती वाळलायस तू, वेळेवर तू तुझं स्वतःचं लक्ष ठेवत नाहीस काय. तोपर्यंत वडील म्हणतात अगं त्याला बसू दे तर जरा, आल्याला तू चालू केलास. तर वडील थोडे कठोर असतात सगळ्यांच्याच घरात. काय वडिलांनी थोडं कठोर असावंच.
कारण मुलं बिघडत नाहीत. आणि आई काही जरी केलं, कसं जरी मुलांनी वागलं, तरी सुद्धा थोड्या वेळानं आईला आपल्या मुलाविषयी प्रेमच वाटणार. तो जरी किती जरी तुम्हाला बोलला, तुमच्या लक्षात राहत नाही मग ते. कारण ती आई असते रे. आईचं मन ते एका आईलाच माहीत असतं. तुमची आई तुम्ही येईपर्यंत घरात स्वयंपाक तयार ठेवून वाट बघत असते. आणि ज्यावेळी तुम्ही ती बोलवत असते जेवायला, तर तुम्ही वैतागत असता. का? तर मित्रांबरोबर तुम्हाला तिथून बोलवलं जाते म्हणून. तर फक्त एकदा विचार करा त्या आईविषयी. तुम्हाला कोणत्या परिस्थितीनं तिनं जन्माला घातलं, आणि जन्माला घातल्यानंतर आत्तापर्यंत तुम्ही मोठे होईपर्यंत तिनं काय काय तुमच्यासाठी सहन केलं याचा विचार करा. त्यावेळी तुम्हाला कळेल आईची किंमत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. नवीन असाल तर फॉलो करा. यूट्यूबला बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.